आमची परिस्थिती खूप नाजूक होती. आम्ही पत्र्याच्या घरामध्ये राहिलेलो आहे. आम्ही लहान लहान होतो. आम्हाला चटणी भाकर पण खायला लागलेली, अशी वेळ होती आमच्यावरती. म्हणजे पप्पा माझे ना ऑटो चालवायचे आणि मम्मी घरीच असायची. मम्मी माझी आजारी असायची सारखी सारखी. म्हणजे खूप नाजूक परिस्थिती, खूप नाजूक परिस्थिती. तर त्याच्यात एवढं विचार पण नाही करू शकत आपण की मी पुढे जाऊन एवढे फॉलोअर्स वगैरे होतील किंवा मी सिरीज मध्ये. मला आवड होती या गोष्टीची. घरकाम पण करायची. फॅशन डिझायनिंग म्हणून एक शॉप होतं. माझी मावशी तिथे कामाला होती, तर माझ्या मावशीने तिथे मला कामाला लावलं होतं. तर ते जास्त काम माझ्यावरती पडलं तर मी रडायची कधी कधी या गोष्टींसाठी की असं का, अशी परिस्थिती का, नाही का, असं वाटायचं. जन्म घेतला त्याच्यात. हा, आणि मी तेव्हाच ठरवले की असं काहीतरी करायचंय ना ज्यानेकरून ही परिस्थिती आज जी आहे ना ती उद्या बदलली पाहिजे. असं काय मी केलं ना तर ते जास्त काम माझ्यावरती पडलं तर मी रडायची कधी कधी या गोष्टींसाठी की असं का, अशी परिस्थिती का, नाही का, असं वाटायचं. जन्म घेतला त्याच्यात. हा, आणि मी तेव्हाच ठरवले की असं काहीतरी करायचंय ना ज्यानेकरून ही परिस्थिती आज जी आहे ना ती उद्या बदलली पाहिजे. असं काहीतरी करायचंय. तर हे सगळं झालं आणि नंतर ना मी फॅशन डिझायनिंगच्या इथे कामाला लागली. आणि नंतर ते सगळं झालं तर मग नंतर मी इकडे गावी आली निघून. आणि मी तुम्हाला सांगितलं पप्पांचा मार वगैरे खाल्ला, पण माझ्या डोक्यामध्ये इतकंच होतं की परिस्थिती ठेवायची नाहीये, सब कुछ चेंज हा, सब कुछ चेंज करणार. तर मग आम्ही होतंय पण नाही आता ते होतंय. आम्ही घर पण केलं स्वतःच. आम्ही गाडी पण घेतली स्वतःची. म्हणजे जमीन वगैरे सगळं स्वतःच घेतलं. म्हणजे सगळं स्वतःच घेऊन टाकलं. जे आमच्याकडे नव्हतं ना ते आम्ही केले. फिरायला जास्त मानते, खूप जास्त. म्हणजे अकाउंट आणून दिला की त्याच्या आधीपासून? खूप आधीपासून मी मानते एकविराईला. म्हणजे खूप जास्त श्रद्धा आहे माझी एकविराईवरती. म्हणजे जेव्हा जेव्हा मी संकटात असेल ना तेव्हा मला एकविराई सांगते. तू आगरी आहेस? नाही, मला खूप जण विचारते ती गोष्ट, तू आगरी आहेस का, कोळी आहेस का. मला कमेंट्स पण खूप करतात. मी सारखे एकविराईला जात असते. मी हिंदू मराठा आहे. 96 हो, 96 कोळी मराठा. सही. पण मला काय माहिती, पण माझी खूप श्रद्धा आहे एकविराईवरती. म्हणजे मनातून येतं ना एखाद्या देवासाठी, तसं मला एकविराईसाठी वाटतं. आणि मला म्हणजे आहे एक गोष्ट, ते आज म्हणजे मी स्वतः रील्स पोस्ट जर करायची असेल ना मी स्वतः पप्पांना विचारते की पप्पा हे रील छान वाटते. पप्पा म्हणतात हो, मग मी ती पोस्ट करते. असं असतं. पहिली माझी हिंमत पण नाही व्हायची पप्पांना व्हिडिओ दाखवते. मी लपून पप्पांना मी इन्स्टाला ब्लॉक करायची. हा, मी ब्लॉक करायची की कोणी बघेल. मी माझ्या म्हणजे जे भाऊ असतील ना माझे, जे पप्पांना दाखवतील त्यांना पण ब्लॉक करून टाकायची, जेणेकरून माझी रील्स पप्पांकडे जायलाच नको असं. म्हणजे आधी तू इंस्टाग्रामवर आली, त्याच्यानंतर तू सगळ्या तुझ्या रिलेटिव्हला ब्लॉक केलं, त्याच्यानंतर तू रील बनवली. म्हणजे तुझं क्लिअर होतं की मला ब्लॉकेजेस नको. ब्लॉकेजेस आले तर मी आधी क्लिअर करणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी